नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या YouTube चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 32 इंच साइजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला 3 टक्स ब्लाउजची कटिंग करायची आहे। जशा पद्धतीने आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करतो किंवा 4 टक्स ब्लाउजची कटिंग करतो, त्याच पद्धतीने 3 टक्स ब्लाउजची कटिंग करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। मग चला तर वेळ न घेता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 12.5 इंच। त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून 13.5 इंचावरती अशा पद्धतीने खूण करून घ्यायची। तर मागचा गळा डीप आहे, त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच। मुंडा राऊंड आहे पूर्ण 14.5 इंच। त्याच्यासाठी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच आणि 14.5चा दुसरा भाग येतो 7.25 इंच, तो चेक करून घ्यायचा आहे। इथं आपल्याला 3 लाईन इतक्या अंतरावर अशा पद्धतीने तिरकस मुंडा आखून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला मागच्या साईडचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे। 32 इंच साइज आहे, तर 32चा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। या पॉइंट पासून आपल्याला 1.25 इंचावर अशा पद्धतीने पॉइंट देऊन घ्यायचा। तर मी हे अंतर 1.25 इंच घेतलेलं आहे आणि इथून आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। इथं आपल्याला खाली तिरकस जायचं आहे, तर किती पाव इंच किंवा 3 लाईन, टेपच्या 3 लाईन इतकं। त्याच्यानंतर इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून आणि आपण जिथं शिलाई घेत असतो तर हा भाग सोडून आपण शिलाई इथं घेत असतो, म्हणून आपल्याला इथं मुंडा राऊंड आहे 14.5 इंच, तर इथं आपल्याला 7.25 इंच बरोबर चेक करून घ्यायचं आहे। तुम्ही शिलाई मार्जिन किती पकडत असतात, तर आपण टेपचं 3 लाईन इतकं शिलाई मार्जिन पकडत असतो। ब्लाउजचा मुंडा राऊंड आहे 14.5 इंच, तर 14.5चा दुसरा भाग आपण काढला तर तो येतो 7.25 इंच। तर 32 साइज मध्ये 14.5 इंच मुंडा राऊंड येईल असं नाही, तर कधी कधी 14 इंच किंवा 15 इंच सुद्धा येऊ शकतो। तर इथं मी हे अशा पद्धतीने शिलाई मार्जिन सोडून तर बघू शकता इथं 7.25 इंच मुंडा राऊंड हा बरोबर आलेला आहे। जर का मुंडा राऊंड हा कमी पडत असेल तर मुंडा आपल्याला 5.5 ऐवजी 5.25 घ्यायचा किंवा मग 5.25 घ्यायचा, असं कमी जास्त करायचं आहे। तर 5.5 हा बरोबर आहे। त्याच्यानंतर कमर आहे 28 इंच, तर 28चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 7 इंच। त्याच्यानंतर मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। डीप गळा आहे म्हणून मी इथं 3.5 इंचाचा टक्स घेतला आणि टक्स पासून आपल्याला इथं अर्धा इंचावर तिरकस आखून घ्यायचं। त्याच्यानंतर गळा ओपन करायचा आहे आपल्याला 2.25 इंचावरती। तर गळा ओपन करत आहे मी 2.25 इंचावरती आणि गळ्याची खोली घ्यायची आहे आपल्याला 10 इंच। तर डीप गळा आहे म्हणून इथं आपल्याला शोल्डर उतार सुद्धा देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आणि मग आपल्याला याची पूर्ण कटिंग करून घ्यायची। तर ही मागची साईड मी जशीच्या तशी कॉपी करून घेतली
त्याच्यानंतर इथं आपल्याला बरोबर अर्धा इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट देऊन आणि पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। मागच्या साईडला आपण तयार उंचीपेक्षा आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो, परंतु आपल्याला इथं खालच्या बाजूला क्रॉस पट्टी कटिंग करायची आहे, त्याच्यासाठी इथं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। तयार उंचीपेक्षा आपण 1 इंच जास्त घेत असतो, परंतु फ्रंट साइड साठी आपल्याला 1 इंच न घेता 1.5 इंच घ्यायचं आहे, किंवा मग अशा पद्धतीने नंतर अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे आय हुक साठी तुम्हाला किती अंतर लागतं ते सुद्धा इथं मोजून घ्यायचं आणि आपला गळा बरोबर अशा पद्धतीने आखून घ्यायचा। त्याच्यानंतर पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी 7 इंचावर खूण करून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉस पट्टी आखून घ्यायची आहे, तर क्रॉस पट्टी घ्यायची आहे इथं 3 इंचावरती आणि इथं घ्यायची आहे आपल्याला 2 इंच। त्याच्यानंतर ही अशा पद्धतीने आपल्याला तिरकस करून घ्यायची आहे। इथं घेतली 3 इंच आणि इथं घेतली 2 इंच। त्याच्यानंतर इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे, तर टक्स इथं आपल्याला किती इंचावर द्यायचा आहे, तर तो द्यायचा आहे आपल्याला 3.25 इंचावरती। तर शिलाई आय हुकचं अंतर सोडून मी 3.25 इंच इतकं अंतर मोजून घेत आहे। आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला हा टक्स किती इंचाचा द्यायचा आहे, तर तो आपल्याला द्यायचा आहे 1 इंचाचा। या पॉइंटच्या दोघही बाजूंना अर्धा इंच आणि उभं अंतर घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच। त्याच्यानंतर या पॉइंट पासून आपल्याला इकडे 1.5 इंच अंतर आणि त्याच्या इथून परत इथं 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं। हे उभं अंतर घेतलं 2 इंच, हा 1 इंचाचा टक्स घेतला, दोघही बाजूंना अर्धा इंच अंतर घेतलं। त्याच्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला इकडच्या बाजूला 1.5 इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं आणि 1.5 इंचापासून सरळ रेष ओढून घ्यायची। त्याच्यानंतर ह्या पॉइंट पासून परत आपल्याला इकडे 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। इथून बरोबर सरळ रेष ओढून घ्यायची। इथं आपल्याला 3 टक्स ब्लाउजची कटिंग करायची आहे, म्हणून चौथा टक्स इथं आपल्याला घ्यायचा नाही। तर इथं आपण हा 1 इंचाचा टक्स घेतला, मग आपण इथं उंची का वाढवली नाही, कारण आपण मागची साईड जशीच्या तशी कॉपी केली, मागच्या साईडला 1 इंचाचा टक्स घेतला आणि तो इथं बरोबर ऍडजस्ट होणार आहे, म्हणून आपण इथं उंची वाढवलेली नाही। त्याच्यानंतर इथं आपल्याला पाव इंच अशा पद्धतीने खूण करून घ्यायची आणि पाव इंचापासून वरती आपल्याला अर्धा इंच जायचं। मागच्या साईडला आपण ज्या पद्धतीने अर्धा इंचाची कटिंग केली तेच अंतर इथं आपल्याला वरती मोजून घ्यायचं आणि पाव इंच आपल्याला कटिंग करायचं आहे। म्हणजे ते पाव इंच आणि हे अर्धा इंच अशा पद्धतीने मोजून हा भाग आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे। आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला कुठेही शिलाई मार्जिन काहीच ऍड करायची गरज नाही। आणि याचा शिलाईचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे। तर हा टक्स आणि हा टक्स हे दोघही टक्स पाव इंचाचे असणार आहेत। तर याची आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो 32 इंच साईजचा 3 टक्स ब्लाउजची अगदी सोप्या पद्धतीत आपण इथं कटिंग करून घेतलेली आहे। तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा।